उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्यासह तालुक्यातून व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात हलहल व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या विमान अपघातातून झालेल्या निधनाचे वृत्त समजताच व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपापले व्यवहार बंद ठेवून आपल्या लाडक्या नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। स्वर्गीय अजितदादा सारख्या कणखर नेतृत्वाची आज महाराष्ट्राला खरोखरच गरज असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणारा आणि ग्रामीण भागातील जनतेशी नाल जुळलेला नेता स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यासारखा नेता होणे नाही अशा शब्दात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सर्वत्र भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। शेवगाव तालुक्याच्या बालमटाकली येथील व्यापाऱ्यांनी आपल्या लाडक्या नेत्यास श्रद्धांजली म्हणून आपापली दुकाने व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांचं काल विमान अपघातामध्ये दुर्दैवी असं निधन झालेलं आहे। त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रावर या ठिकाणी शोककळा पसरलेली आहे। ग्रामीण भागात विशेषतः शेतकऱ्याचं जाणतं नेतृत्व हे अजितदादा पवार साहेब होते। कारण पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा या ठिकाणी जे तयार झालेले आहेत त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्राला होणार होता, परंतु दुर्दैवाने कमी वयामध्ये अजितदादा या ठिकाणी सोडून गेलेले आहेत। निश्चितपणे महाराष्ट्राच्या विकासामध्ये अजितदादाचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि अजून भविष्यामध्ये दादाची महाराष्ट्राला गरज होती। कारण महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाण असणारं नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार। शेतकऱ्यांना काय लागतं, ग्रामीण भागातल्या मजुरांना काय लागतं, उद्योजकांना काय लागतं याचा संपूर्ण अभ्यास असणारं नेतृत्व म्हणजे अजितदादा। आणि अजितदादा सोडून गेले प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या कुटुंबातलं एक व्यक्ती आपल्याला या ठिकाणी सोडून गेलेले आहे। निश्चितपणे अजितदादाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही कार्यकर्ते काम करत असताना तयार झालेलो आहोत। अजितदादाचे जे धाडस होतं, जी हिंमत होती आणि जे विचार होते ते अतिशय प्रेरणादायी होते। सकाळी 6 वाजल्यापासून गोरगरीब समस्या सोडवण्यासाठी 6 वाजल्यापासून दादा त्या ठिकाणी राहायचे, स्पष्ट बोलायचे, स्पष्ट वागायचे। होत असेल काम तर हा म्हणायचे, नसेल होत तर नाही म्हणायचे। असं स्पष्ट बोलणारं नेतृत्व फार कमी नेतृत्व असं महाराष्ट्रामध्ये आहे। अशा या महान नेत्याला दादा गेले म्हणजे आमचा वाघ गेला। खऱ्या अर्थाने आमच्या कार्यकर्त्याला, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी सारे पोरके झालेले आहेत। आता कोणाकडे पाहून काम करायचं हा प्रश्न आमच्या समोर तयार झालेला आहे। आधार या ठिकाणी खंबीर असा आधार महाराष्ट्र पातळीवर कार्यकर्त्याला आजच्या मितीला राहिलेला नाही। पवार साहेब जरी असेल परंतु आज पवार साहेबांचं वय झालेलं आहे। आज अजित राष्ट्रवादीचं नेतृत्व कोणी कोणाच्या हातात द्यायचं अशी गंभीर प्रश्न या ठिकाणी तयार झालेले आहेत। त्यामुळं अशा या महान नेत्याला